अजित पवार आणि शिंदे यांची संघटना नसून नेत्यांची पार्टी आहे असा टोला अंबादास दानवे यांनी लगावलाय। त्याचबरोबर अजित पवार यांच्याकडे मतेच नाही तर ट्रान्सफर कुठून होणार आहेत। अजित पवार आणि शिंदे यांची संघटना नसून नेत्यांची पार्टी आहे असं ते यावेळी म्हणाले। एक तर सगळ्यात आधी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने 1 रुपया 1 खडकू सुद्धा मदत जाहीर केलेली नाहीये, हे सगळ्यात महत्त्वाचं। दुसरी गोष्ट, अशा पद्धतीनं पिकाचं नुकसान झालं, पीक वाहून गेलं, असं असताना जर बँका नोटीस पाठवत असेल तर मला असं वाटतं शिवसेनेला या बँकांच्या विरुद्ध तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल आणि शिवसेना शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी कोणत्याही टोकाला जायची शिवसेनेची तयारी। मला वाटतं असे भाई या महाराष्ट्राने अनेक पाहिलेले आहे आणि त्याच्यामुळं अमित शहाला मान्य उद्धवजींनी मोहम्मद शाह अब्दाली अशा पद्धतीनं उपमा दिलेली आहे। अब्दाली चालून आला होता पण त्याला वापस जावं लागलं होतं, वाटतं तसंच अमित शहा यांचं होणार आहे। धर्मवीर चित्रपटावरून वादंग सुरू झालंय, त्याच्यात आशिष शेलार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसचा बाण संजय राऊतांच्या योग्य ठिकाणी घुसला। धर्मवीर पिक्चर जो आहे तो पिक्चर आहे, पिक्चर मधल्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या असतात किंवा योग्य असतात असं म्हणता येणार नाही। शेवटी तो सिनेमा म्हणून घेतला पाहिजे। संजय राऊतांचा ठाकरे पाहिलेला आहे ना आणि आता ठाकरे 2 पण येणार आहे म्हणा। धर्मवीर 2 ठीक, याच्यात खरेच धर्मवीर आहे का, त्यावेळेस कुठं होते, काय होते, आता स्वतःला ती उपमा देऊ पाहतात। ठाणेकरांना हे चांगलं माहिती आहे, फार महाराष्ट्रातल्या बाकी जनतेला माहिती नसेल। त्यामुळे अमित शेलारांना हेच सांगेल मी की आमचा बाण तुमच्याकडे आरपार निघालेला आहे, त्याच्यामुळं तुमचे सगळी दिल्लीची फौज जशी त्यावेळेस औरंगजेबाची येत होती, एक झालं काही एक झालं काही एक झालं की एक, लोकसभेला तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिल्लीला पाठवलेलं आहे आणि विधानसभेला त्याच्याही पार पाठवून देऊ, समोर येऊ नये तर मागे जाऊ। लोकसभेला काय झालंय, 3-3 वर्षाने यांचे लोक काम करत होते एकेका मतदारसंघात, 3-3 वर्षाने। मागचं जसं सरकार आलं ना 1900, त्यावेळेस पासून काम करत होते। काय हाल झाले त्यांचे, मुंबईमध्ये असो की मराठवाड्यात असो की विदर्भात असो, काय हाल झाले त्याचे। मोठे मोठे दिग्गज, गडकरी सारख्या दिग्गजाचा 3.5 लाखाचा लीड लाखावर येऊन पोहोचला। रावसाहेब दानवे पराभूत झाले, कपिल पाटील पराभूत झाले, आणखी त्या कोण मंत्री नाशिकच्या होत्या, काय नाव त्यांचं मला माहित नाही, त्या भगिनी आपल्या ते पवार, भारती पवार, त्या पराभूत झाले, सगळे मंत्री पराभूत झाले त्यांचे। डेंजर झोन मधील जे मतदारसंघ आहे तिथे स्वतः अमित शहा विभागने काय करणार आहे अमित शहा? अमित शहा इथे येऊन काय करणार? याचा अर्थ तुमच्या इथलं नेतृत्व कुचकामी आहे। तसे तुम्ही पण कुचकामी आहे, अमित शहा पण कुचकामीच आहे, परंतु इथलं नेतृत्व त्याच्यापेक्षा कुचकामी आहे, म्हणून त्यांना यावं लागतं असं मी म्हणेल। एका ठिकाणी मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, राष्ट्रवादीची मतं न मिळाल्यानेच लोकसभेत पराभव झाला, अजित पवारांची युती भाजपच्या मतदारांना पटली नव्हती। मग ते तुमचे शब्द आहे, अजित पवार पिसिंग होतं। आता असं आहे, तर त्यांना तुम्ही महत्वाचे खाते देऊन बसले। आमच्यातले गद्दार लोक सुद्धा अजित पवार निधी देत नाही म्हणून आमच्याकडून फुटले असं त्यावेळेस सांगत होते। आता तर तुम्ही मांड्याला लावून बसताय ना, आणि तुमचे जे आहे कोण शहा ते सांगतात की आम्ही सगळे सोबत लढणार आहे। त्यामुळे अजित पवारांचे मतच नाही तर तुम्हाला ट्रान्सफर कुठून होणार आहे? ही नेत्यांची पार्टी अजित पवारांची, काय संघटना आहे थोडी अजित पवारांची। नेता शिंदेची सुद्धा नेत्यांची पार्टी, संघटना कुठे यांच्या खाली काही नाही, यांचं याच्यावर चालतं फक्त। दादा, आज मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुका आहेत, निकाल आहे, पूर्णच्या पूर्ण जागा युवा सेना मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील पॅनल निवडून येणार आहे। संध्याकाळी मला भेटा, पूर्ण 10 जागा आमच्या निवडून येणार आहे, कारण या निवडणुका होऊ नये म्हणून सातत्यानं प्रयत्न केले। शेवटी उच्च न्यायालयाला त्याच्यात हस्तक्षेप करायला लागला, त्यावेळेस त्या निवडणुका होतात, कारण यांच्या मनात भीती होती, निवडणुका घ्यायला हे घाबरतात। स्वारगेटचं मेट्रोचं हे किरीट सोमय्या हा प्राणी कसा आहे, जितनी चावी भरी रामने उतना चले खिलवाना, कोणतरी चावी देत असतात। यांनी नारायण राणेंच्या विरोधात गेले, हे हसन मुश्रीफच्या विरोधात गेले, हे प्रताप सरनाईकाच्या विरोधात गेले, हे किती लोक, हे भावनाताई गवळींच्या विरोधात गेले। काय झालं, हेच लोक तुमच्या पक्षाचे नेते झाले।
तुमच्या पक्षाला हेच लोक आता थोडा बहुत ऑक्सिजन देतात. आणि ज्या गोष्टी सत्य आहे, कोर्ट म्हणलं म्हणून ते काय असत्य अशातला थोडी भाग आहे. संजय राऊत साहेब त्या भूमिकेवर ठाम आहेत. ते शिंदे गटाला येणाऱ्या विधानसभेला 62 ते 72 जागा मिळतील असे योगेश कदम म्हणतायत आणि पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असं त्यांचं नाव आहे. मग आता एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री ते शेवटचे 2 महिने आता राहिलेले आहे. भारतीय जनता पार्टी ही संधिसाधू पार्टी आहे. काम झालं म्हणजे हे फेकून देतात, असे अनेक उदाहरणे या देशामध्ये आहे. त्याचा अनुभव एकनाथ शिंदे जे आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना निश्चित येईल. महाविकास आघाडी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये महिला सन्मान मेळावा होतोय. 30 ते 40,000 महिला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विखेंच्या मतदारसंघाचा मेळावा. हे सगळं सरकारी खर्चाने गावगावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, खरं तर मी ती भूमिका तुमच्या माध्यमातून मांडू इच्छितो. अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना गर्दी जमवण्याचं एक साधन राज्यातल्या मंत्र्यांनी केलेलं आहे. कोणताही कार्यक्रम असो, परवा आपल्या इथे काही कार्यक्रम होता, धनंजय मुंडे यांना होता, अंगणवाडी सेविका या, आशा सेविका या. का? तुम्ही जमा करा ना, तुमच्या पक्षाला मानणाऱ्या महिला असतील त्यांना जमा करा ना. तुम्ही या सगळ्या भगिनींना का जमा करता काम सोडून? आणि म्हणून अशा पद्धतीनं जर महिला जमा करणार असाल सरकारी खर्चाने, तर वाटतं महाराष्ट्रात सगळीकडे करतं. यांनी जनता दरबारी आधी केलं होतं काय, शासन आपल्या दारी, तर शासनाने यांनाच घरी पाठवलं. आता किती करा सन्मान, महिलांना माहिती आहे किती सन्मान करतात त्यांचा. चांगलं आहे. शेवटी कोण येतं आणि न येतं त्याच्यासाठी जनतेसाठी ज्या सुविधा निर्माण केल्या थांबण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. ठीक आहे, पंतप्रधान येणार होते, त्यांचा आदर आहे. आज जर ते आले नाही म्हणून सुरू होणार नसेल तर त्यांनी ऑनलाईन तिथून बटन दाबून सुरू करावं. धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. धर्मवीर 2च्या ग्रँड प्रीमियर वेळी फडणवीसांनी वक्तव्य केले आणि धर्मवीर 2 हा सत्य घटनेवर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं. आता भले धर्मवीर तुम्हाला आवडतात, नाही तर या धर्मवीरावर तुम्ही काय काय केलं ठाणेकरांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि आताही तुम्ही काय काय कार्य करता हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही लिहिणार याचा अर्थ तुम्हाला आता सुट्टी मिळणार आहे, सत्तेतून स्पष्ट होत आहे. तुम्ही लवकर लिहा, कारण महाराष्ट्राची जनता तुम्हाला सत्तेतून मुक्त करणार आहे. पावसामुळे नरेंद्र मोदीचा पुणे दौरा रद्द झाला होता आणि त्यानंतर हा मेट्रोच्या उद्घाटनाचा सगळा विषय सुरू आहे. नाही, खरं तर व्हावं ना. नरेंद्र मोदीजी येणार होते पंतप्रधान, काही हरकत नाही, परंतु पावसामुळे येत नसतील तर त्यांनी आता आपल्याकडे सगळे साधन आहे, ऑनलाईन त्याचं सुरुवात करावी. कारण जनतेला सुविधेची गरज आहे. पुण्यामध्ये काय स्थिती आहे, मुंबईपेक्षा अतिशय भयावह स्थिती पुण्याची वाहतुकीची. त्यामुळे अशा सेवा लवकर सुरू झाल्या पाहिजे. आता नेहमी 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 तेच वक्तव्य करतात, त्यांच्याकडे काय जास्त भाषा भांडार नाही आहे. जसं उद्धवजींकडे आहे बाजार बनगे, कलंक तसं काही शब्द भांडार फडणवीसांकडे नाही आहे. म्हणून तेच ते मी अभिमन्यू, मी अभिमन्यू, मी अभिमन्यू. अरे तुमचेच लोक तुम्हाला ढकलतायत, बाकी लोक नाही ढकलतायत. तुमच्या चक्रव्यामध्ये तुमचेच लोक तुम्हाला अडकवतात, विरोधक नाही अडकवत. संजय राऊत हा 3rd ग्रेडचा नेता आहे असं आशिष शेलार म्हणाले. आशिष शेलारने आपला कोणता ग्रेड आहे जरा सांगावं, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. निवडणूक आयोगाच्या आज मुंबईत विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. काय तुम्ही गेले? नाही, जातील पक्षाचे सचिव जात असतात त्या बैठकीला. काल पण ते आलेले होते. सगळी तयारी येणाऱ्या काळात काही राजकीय पक्षाच्या अडचणी सूचना लोकसभेच्या धर्तीवर येथे घेत आहेत. मग तो उद्या पत्रकार परिषद पण आहे. परंतु दिल्लीत जाऊन या सगळी तयारी बघितल्यानंतर निश्चित निवडणुका जाहीर होतील याची ती पूर्वतयारी करायला आलेली आहे. निवडणूक आयोगाला ते चिन्ह, त्याच्यानंतर पक्ष, या सगळ्या गोष्टी याबद्दल काही सांगणार आहे का? नाही, इथं तो विषय नाही आहे काही. तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाचे असू द्या, परंतु हे राज्याच्या निवडणुकीच्या तयारीसाठी येतात. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सर्वोच्च न्यायालयात चालू आहे. हे कोणत्याही पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्याला आपला विजय निश्चित म्हणत होतात. 400 पार हे लोकसभेला म्हणत होते, आता 45 पार ते म्हणत होते. किती वाढल्या त्यांना? 9 जागा. तेव्हा कार्यकर्त्याचं मनोबल, परंतु आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच खाली नेले, बाकीच्यांनी नाही नेलेलं आहे. बाकीच्यांनी नेलं, कारण भारतीय जनता पार्टीचे आता नेते कोण आहे?
विखे पाटील भारतीय जनता पक्ष नेते, प्रवीण दरेकर भारतीय जनता पक्ष नेते, प्रसाद लाड भारतीय जनता पक्ष असे नेते आहेत आता. मग असे नेते असल्यावर भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते काय यांच्या नेतृत्वाखाली काम करणार का? न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.